हिम्मत कोणाची वार करण्याची धडाकेबाज माझी कामाची तुझी माझी कामाची तुझी हिम्मत कोणाची वार करण्याची धडाकेबाज तुझी माझी कामाची तुझी माझी कामाची तुझी स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा। व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये। तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल, ते तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा। तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो। तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिंपली आपला प्रोजेक्ट्स मध्ये यायचं आहे। आता प्रोजेक्ट्स मध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट आणि शेकी प्रीसेट यूज केलेले आहेत ते आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत अलाइट मोशन मध्ये। आणि अलाइट मोशन मध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। आता ओपन करून घेतल्यानंतर बघू शकता तुम्ही डेमो बघितल्याप्रमाणे आपण आज दोस्ती स्पेशल व्हिडिओ एडिटिंग इथं करणार आहोत। तर त्यामध्ये वापरले जाणारे जे आपलं PNG आहेत किंवा रेक्टँगल लेअर आहेत, ब्लॅक PNG अशा प्रकारे तुम्हाला याची इथं प्रोव्हाइड केलेलं आहे। फक्त तुमचा इमेज रिप्लेस करून याला इफेक्ट ॲड करून इथं तुमचा स्टेटस आहे तो क्रिएट करून घ्यायचा आहे। तर स्टेटस जराही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तर मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला मटेरियल दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचा अशा प्रकारे एक इमेज ॲड करून घ्यायचा आहे। हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज करतोय। इथं ॲड करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करून इथं आपला इमेज आहे तो अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे। आता इमेज सेट झाल्यानंतर याची लेंथ सगळ्यात पहिल्यांदा 19.29 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायचे आहे। वाढवून घेतल्यानंतर परत एकदा पहिला बीट म्हणजेच बघू शकता इथं आपल्याला काय करायचं आहे की ह्या लेअरिक्स आहेत त्याचा जो पहिला बीट आहे आपल्याला 11.07 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन मधोमध 2 ठिकाणी हे 2 इमेज लेअर कट करायचे आहेत। आता कट केल्यानंतर एक इमेज लेअर जो फर्स्ट इमेज लेअर आहे तो बॅकग्राऊंडला घेऊन यायचा अशा प्रकारे लॉंग प्रेस करून। बॅकग्राऊंडला घेऊन आल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। म्हणजेच व्हिडिओमध्ये वापरले जाणारे जे इफेक्ट आहेत, लेअरिक्स आहेत, ब्लॅक PNG आहे ते तुम्हाला अशा प्रकारे प्रॉपर दिसून येणार आहे। तर आता पहिला इमेज लेअर सेट झाल्यानंतर सेकंड इमेज लेअर सेट करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे की इथं आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा 11.19 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन इथं तुम्हाला खाली 2 भागात इमेज लेअर कट करायचा ऑप्शन दिसतोय त्याच्या एकदा क्लिक करायचा आहे। अशाच प्रकारे इथपासून चालवणाऱ्या प्रत्येक लेअरला आपल्याला 2 भागात कट करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे बघू शकता की आपण या इमेज लेअरचे 2 भागात कट करून घेतोय, म्हणजेच आपण वेगवेगळे भाग या इमेज लेअरचे करून घेतोय। अशाच प्रकारे काय करायचं आहे आपल्या शेवटपर्यंत अशा प्रकारे इमेज लेअरचे भाग करून घेतल्यानंतर इमेज लेअरच्या खाली ज्या PNG आहेत, आता ही दोस्ती तुटायची नाही ही PNG आहे, ते आपल्याला लॉंग प्रेस करून अशा प्रकारे बॅकग्राऊंडला नाही आपण वरती घेऊन यायचे आहे। बघू शकता अशा प्रकारे वरती घेऊन आल्यानंतर परत एकदा जी PNG लेअर आहे ती आपल्याला अशा प्रकारे वरती घेऊन यायची आहे, म्हणजे तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येणार आहे। त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे, जी रेक्टँगल लेअर आहे ती आपल्याला अशा प्रकारे वरती घेऊन यायची आहे, म्हणजे इमेज वरती प्रॉपर दिसून येणार आहे। अशा प्रकारे ठेवू शकता। तर अशा प्रकारे इमेज लेअर प्रॉपर सेट झाल्यानंतर या प्रत्येक इमेज लेअरला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करायचा आहे। हे 3 इफेक्ट आहेत। तर फर्स्ट इफेक्ट तुम्हाला अशा प्रकारे राहणार आहे, तो सिम्पली इथून आपला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर बॅक निघून मेन प्रोजेक्टला येऊन पहिल्या लेअरला अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा आहे। पेस्ट केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। आता बघू शकता की तुम्हाला अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे, लेअरिक्स ही प्रॉपर दिसून येतील। त्यानंतर परत एकदा बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि सेकंड नंबरचा हा इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला 2 हे जे लेअरिक्स आहेत इथं सोडून सगळ्यात पर्यंत 11.7 या सेकंदाच्या बीटमार्कला येऊन इथं आपल्याला तो इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि इथं काय करायचं आहे आपल्याला एकाडे एक इमेज लेअरला हा इफेक्ट पेस्ट करायचे आहे, म्हणजे याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला इथं दिसून येणार आहे।
इफेक्ट पेस्ट करतोय त्याचं टायमिंग तुम्ही लक्षात ठेवून तुमच्या व्हिडिओमध्ये इथं इफेक्ट पेस्ट करू शकता, किंवा पहिला इफेक्ट जिथून आपण स्टार्ट केला आहे तिथपासून एक इमेजमध्ये सोडून इथं आपल्याला एकाडे हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. आता पहिला म्हणजे सेकंड इफेक्ट पेस्ट झालेला आहे, त्यानंतर बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून हा जो थर्ड इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला सेकंड नंबरच्या म्हणजेच इथं काय करायचं आहे की 11.19 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन इथं आपल्याला हा थर्ड नंबरचा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. आणि इथंही आपल्याला काय करायचं आहे की आपण जो मगाशी इफेक्ट अप्लाय केला सेकंड नंबरचा त्या इफेक्टमधून जे इमेज राहिलेले आहेत एकडे प्रत्येक इमेज लेअरला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. म्हणजे या दोन्ही इमेज लेअरचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला दिसून येणार आहे. आता इफेक्ट अप्लाय झाल्यानंतर बघू शकता याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं इझिली क्रिएट झालेला आहे. तर बघू शकता आपल्याला याला सेव्ह करण्यासाठी काय करायचे आहे तर सगळ्यात पहिल्यांदा वरती ॲरोचं नाव एकदा क्लिक करायचं आहे. व्हिडिओच्या ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला एक्सपोर्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आता एक्सपोर्ट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.